मंडळी नमस्कार. कपाशी पिकामध्ये एकरी झाडांची संख्या वाढवून आपण कपाशी पिकाचे भरघोस उत्पन्न घेऊ शकतो. तर शेतकरी बंधूंनो, तुम्हाला माहीतच आहे की पारंपरिक पद्धतीमध्ये जे अंतर असते, जसं काही 4x1.5 किंवा 4x2 किंवा 3x2 या अंतरामध्ये साधारणतः कपाशीचे 7,000च्या आसपास झाडे ठेवले जाते. परंतु सघन लागवड पद्धतीमध्ये म्हणजेच झाडांची घनता वाढवून म्हणजेच झाडांची एकरी संख्या वाढवून आपण ते प्रमाण 14,000 ते 28,000 पर्यंत ठेवू शकतो. परंतु 14,000 ते 28,000 झाडांची संख्या ठेवताना 4 बाबींवर लक्ष ठेवणे फार महत्त्वाचे असते. त्यामध्ये पहिला मुद्दा असतो योग्य जातीचे निवड. 2 नंबरचं आहे लागवडीचे अंतर. नंतर आहे वाढ संप्रेरके आणि चौथा नंबर आहे खताचे व्यवस्थापन. ह्या 4 गोष्टी जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे. त्यासाठीच जो मुद्दा क्रमांक 1 आहे जातीची निवड, त्यामध्ये योग्य जातीची निवड करणे फार महत्त्वाचे आहे. कारण की दाटी करणारा वाण या सघन लागवड पद्धतीमध्ये असल्यास याच्यामध्ये उत्पन्नात वाढ न होता घट होऊ शकते. म्हणून असा वाण निवडा की जेणेकरून तो दाटी करणार नाही. त्यानंतर 2 नंबरचा मुद्दा आहे लागवडीचे योग्य अंतर. पारंपरिक पद्धतीमध्ये जसं की तुम्हाला माहीतच आहे की पारंपरिक पद्धतीमध्ये साधारणतः 7,000च्या आसपास झाडे बसल्या जाते. परंतु लागवडीचे अंतर सघन लागवड पद्धतीमध्ये लागवडीचे अंतर 3x1 केल्यास एकरी झाडांची संख्या 14,000 बसते. तसेच जर आपण लागवडीचे अंतर 3x अर्धा फूट केल्यास 28,000पर्यंत एकरी झाडांची संख्या आपण ठेवू शकतो. भारी जमीन आणि जर सिंचनाची व्यवस्था असल्यास 3x1 वर लागवड केली जाते. आणि जमीन हलकी आणि सिंचनाची व्यवस्था नसल्यास आपण 3x अर्धा फूट हलक्या जमिनीसाठी अंतर ठेवू शकतो. लागवडीचे अंतर आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार योग्य ते अंतर ठेवावे. तर मंडळी, तिसऱ्या क्रमांकाचा मुद्दा आहे वाढ संप्रेरके. जसं की तुम्हाला माहीतच आहे की वाढ संप्रेरके 2 प्रकारचे असतात. एक वाढीला चालना देणारे आणि दुसरे असतात वाढ नियंत्रणात ठेवणारे. तर सघन लागवड पद्धतीमध्ये वाढीचे नियंत्रण ठेवणारे संप्रेरके आपल्याला वापरणे फार महत्त्वाचे असते, जेणेकरून झाडांची दाटी होणार नाही. चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे खताचे व्यवस्थापन. कपाशी पिकामध्ये म्हणजेच कपाशी सघन लागवड पद्धतीमध्ये खताचे व्यवस्थापन करणे हे फार महत्त्वाचे असते. परंतु याच्यामध्ये नत्राचा अतिरिक्त वापर करू नये, जेणेकरून सघन लागवड पद्धतीमध्ये कपाशीची दाटी होणार नाही. सघन लागवड पद्धतीमध्ये उदाहरण द्यायचं झाल्यास, जर आपली लागवड 3x1 वर असेल तर आपण एकरी झाडांची संख्या 14,000च्या आसपास ठेवू शकतो. म्हणजे जर एका झाडाला 20 बोंड जरी लागले कमीत कमी, तरी 1 बोंड 5 ग्रॅम याप्रमाणे एका झाडाला 100 ग्रॅम कापूस, म्हणजेच एका एकरामध्ये आपण कमीत कमी 14 क्विंटलपर्यंत कपाशीचे एकरी उत्पन्न घेऊ शकतो. जर याच्यापेक्षा जास्त बोंड लागल्यास आपण उत्पन्नास भरीव वाढ नक्कीच दिसायला मिळेल. तर मंडळी, अशा प्रकारे आपण कपाशी पिकामध्ये सघन लागवड पद्धतीचा अवलंब करून कपाशी पिकाचे भरघोस उत्पन्न घेऊ शकतो. तर मंडळी, चॅनल आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.